नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. आणि गाईज आता दूध पितोय. गाईज आज मी जाणार आहे नारायणगडाव. तर इथून आधी वैभवच्या घरी जाणार आहे, नंतर आदित्यला घेणार आहे आणि नंतर जाणार आहे. तर दाखवतो तुम्हाला सगळा व्लॉग. आणि इथं बॅग घेतली, याच्यात पाणी बॉटल वगैरे घेतले. गाईज आता कॉलेज समोर आले. आता आदित्य येतोय, त्याच्यासाठी थांबलोय. लय ऊन आहे आज. तर गाईज आता नारायणगावच्या पुढं आम्ही आलोय आणि अजूक आता थांबलो येत रोडवर. हातपाय एकदम जाम झालेत. आणि इकडं नारायणगड आहे. हाच आहे का? हाच आहे ना? तुलसी बाबा. हा आदित्य म्हणतोय बा तोच आहे. आता काय काय माहीत. तर मी पण कधी गेलो नाही आहे, तर बघू. तर आता थांबलोय झाडाखाली मस्त. बळे तू आपला एक व्हिडिओ काढ पाहिजे आपला तिघाईचा ट्रिपचा. आपण 3-4 ट्रिपला गेलो सोबत, त्याचा एक व्हिडिओ काढ एकत्र. पागल को पागल कर दे जा भी. आडवा घ्या काढ. घ्यायला चल आता. सावली मध्ये लाव गाडी. तर गाईज पोहोचलोय आता नारायणगडाच्या पायथ्याशी. इथं बघू शकताय तुम्ही मंदिर आहे. आणि इथून असा ट्रॅक करून आपल्याला वर जायचे. दाखवते. ओके गाईज आता जुन्नरवरून नारायणगाववरून इथं आपण पोहोचलोय नारायणगडाच्या पायथ्याशी. आता समोर बघू शकताय तुम्ही मंदिर आहे. आणि इथून आता ट्रॅक करत इथं पायऱ्या दिसतात आणि ट्रॅक करून जायचंय वर. तुला खरं अक्कल पाजायला लागेल. थांब थांब थांब. बापरे, आत्ताच ऊन लागायला लागले. अजून एक पण पायरी चढलो नाही. आणि गाईज इथपर्यंत पोहोचलोय. खाली मंदिर दिसतंय. एकदम दमलोय फार. चालायची ताकदच नाही राहिली आज. एवढं कडक ऊन आहे. खरं तर पावसाळ्यात यायला पाहिजे, पण उन्हाळ्यात आलोय आम्ही. गाईज आता या दगडाच्या पायऱ्या संपल्यात आणि आता या अशा जुन्या काळातल्या पायऱ्या आहेत एकदम. अवघड आहे ट्रॅकिंग. ह्याच्यावर तर चढता पण येत नाही. बापरे. काय गाव आलंय. बापरे. काय जाता पोहोचलोय वर. आणि तिथे तुम्ही मंदिर बघू शकताय.
इथं आता तिथं जायचं आपल्याला. आणि वरून व्ह्यू काय असा आहे, सगळे गवत वगैरे वाढलेले उन्हामुळं. इथले पुढे गेलेच. वैभव तर घेत लांब गेलाय. चला मी पण जातो. मित्रांनो आता वर पोहोचलो आणि इथं आपल्याला पाण्याचं टाकं भेटलंय, पण याच्यात पाणी नाही आहे. मिनटं बस मग जाऊ. अख्खा दम हे करा, दम खा मग ते नाही होणार. ऐक गाईज आता परत पुढे निघलोय. दम खाल्ले म्हणून आता जरा भारी वाटते. आणि इथून बघू शकते रोड आणि समोरच मंदिर पण आहे. गाईज आता पूर्ण वर पोहोचलोय. समोरच मंदिर आहे आणि बाजूनी दरी आहे आणि ह्या बाजूने पण दरी आहे आणि सरळ असा रोड आहे. हस्तमाता मंदिर. पडलो पडलो. ही चपला गरम आणणार आहे. 50ची बॅग मला तुम्ही 50ची. चल 50 केजी ते बडे जाऊन येतोय. अरे चप्पल घाला, पाय पडाली. कसं रे बाई. वड ना, वड वड वड. गाई जाते गेटपर्यंत लावून घेतलाय. आधी आम्ही आलो तेव्हा बंदच होता, आता परत बंद करून ठेवलाय. आतमध्ये परत काही यायचं म्हणून. तर आता चप्पल सँडल घालतो आणि जाऊ आपण खाली. बेळ आणली होती खायला, पण भूक नाही लागली अजूक. तर खाली जाऊस तर भूक लागन, मग खाली भेळ पण खाऊ आपण. आलो 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 फास्ट आलो. सरकून पडलं तर जाईन खाली डायरेक्ट. म्हणजे काय पण मित्रांनो पोचलोय खाली. तिथं मस्त शेड आहे, सावली आहे, चांगले मस्त. तिथं आपली गाडी आहे बा सुरक्षित. खाली एकदम आरामात आलोय, पण वर चढायला आहे ना एकदम अवघड होतं. पाहायला पण मोकळा ठिकाण आहे रे. गाई बेळ खाल्ली आहे आणि सगळं साफ करून घेतलंय, कारण कचरा नको व्हायला म्हणून. आणि आता आपण परत जाणार आहे घरी.